नमस्कार. पावसाळ्यात नेहमी काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं. संध्याकाळीच्या वेळी जर चहासोबत अगदी चटपटीत चमचमीत असा एखादा पदार्थ खावासा वाटला तर हा पदार्थ नक्की ट्राय करा. एवढ्या सोप्या पद्धतीने झटपट होणारा पदार्थ आहे. हा पदार्थ जसा दिसायला सुंदर आहे तसा खायलासुद्धा अगदी चटपटीत आहे. लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील. बाहेर पाऊस पडतोय त्यावेळेस तर ही रेसिपी बनवून खाल्ली तर चहासोबत अगदीच मस्त. चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी 2 बटाटे घेतले, ते उकळून घेतलेले आहेत. त्यांच्यावरची साल काढून घ्यायची. एका बाउलमध्ये दोन्ही बटाटे टाकून घ्यायचे. चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ते स्मॅश करून घ्यायचे आहे. हाताने सुद्धा स्मॅश केले तर अगदीच चांगले. व्यवस्थित स्मॅश झाल्यानंतर यामध्ये आता आपण पुढील साहित्य टाकूया. स्मॅश झालेल्या बटाट्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा तिखट टाकायचे आहे. जर तुम्हाला अजूनच जास्त झणझणीत हवे असेल तर अजून 1 चमचा ॲड करू शकता. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये 3 चमचे आपल्याला कॉर्नफ्लोअर म्हणजेच मक्याचे पीठ टाकून घ्यायचे आहेत. म्हणजे बटाट्याचे हे बॉल्स अगदी क्रिस्पी आणि खायला कुरकुरीत लागतात. 3 चमचे टाकून झाल्यानंतर हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. हाताने व्यवस्थित छान असं एकजीव करून घ्यायचं. यात जराही पाण्याचा वापर करायचा नाही. बटाट्याला पाणी सुटते म्हणून हे व्यवस्थित पिठात लगेचच एकजीव होऊन जाते. छान असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा. हे बघा गोळा तयार झालेला आहे. याचे आपण आता छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहोत. मीडियम साईजचे एकाच साईजचे आपल्याला छान गोल गोल बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. हे बघा संपूर्ण बॉल्स तयार झाल्यानंतर गॅसवर पॅनमध्ये तेल तापायला ठेवलेले होते. तेल छान कडकडीत तापवून घ्यायचे. नंतर गॅसचा फ्लेम लो करायचा. लो फ्लेमवर आपल्याला आतून खरपूस वरतून कुरकुरीत होऊस्तर मस्त सूर्याचा रंग म्हणजेच तांबूस रंगाचे होऊस्तर आपल्याला हे बॉल तळून घ्यायचे आहेत. ही रेसिपी दिसायला जेवढी सुंदर दिसते ना खायलासुद्धा अप्रतिम लागते. एवढी सोपी रेसिपी आहे. झटपट होते. भजे वगैरे बनवून खाऊन कंटाळा आलेला असतो त्यावेळेस जर अशा पद्धतीने ही रेसिपी बनवली तर खूपच छान. जर तुम्हाला ही रेसिपी बनवायची असेल तर पटकन बटाटे उकळून घ्यायचे आणि झटपटच रेसिपी बनवून घ्यायची. घरातील मुलंसुद्धा एवढ्या आनंदाने आणि आवडीने खातील की त्यांना खूपच आवडेल. त्यामुळे तुम्ही ही क्रिस्पी बटाट्याचे बॉल्स एकदा नक्कीच ट्राय करून बघा. सगळ्यांना खूपच आवडतील. हे बटाट्याचे क्रिस्पी बॉल तोंडात जरी टाकले ना लगेचच वितळतात. अगदी मधूनसुद्धा पोकळ असतात. तुम्हाला मी दाबून दाखवते. बघू शकता अगदी पटकन असा फुटला. मध्ये सुद्धा पोकळ होता. एवढा क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो. खायलासुद्धा तेवढाच चविष्ट लागतो. त्यामुळे तुम्ही ही बटाट्याच्या क्रिस्पी बॉलची रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा. सगळ्यांना खूप आवडेल. जर तुम्हाला आजचा माझा हा पोटॅटो बॉलचा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. जास्तीत जास्त शेअर करा.